भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली एमसीए निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे। या चर्चेचं खंडन रवींद्र चव्हाणांनी केलंय, तर नुकत्याच दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीची देखील माहिती त्यांनी दिली। एमसीएची निवडणूक भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लढवणार अशी चर्चा रंगू लागली आहे। मात्र या बातमीचं खंडन केलंय स्वतः रवींद्र चव्हाण यांनी। तर नुकत्याच दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली। मात्र एमसीए निवडणूक नोव्हेंबरमध्ये लढवणार का या संदर्भात मात्र त्यांनी खंडन केलंय। या बातमीचं नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली एमसीएची निवडणूक रवींद्र चव्हाण लढवणार असल्याची चर्चा रंगलेली होती। मात्र या चर्चेचं खंडन रवींद्र चव्हाण यांनी स्वतः केलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीमध्ये भेट झाल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली। रवींद्र चव्हाण आता आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण भेट घेतली आहे। यापूर्वी मी सुद्धा त्याचा साक्षीदार आहे की सावरकर रोडला अँब्युलन्सच्या उद्घाटनाला ते आले होते, त्यानंतर तुमची आज भेट झाली आहे। काय काय सांगाल याबद्दल? खरं तर बऱ्याच वेळेला महाराष्ट्रामधील असणाऱ्या निवडणुका असतील किंवा वेगवेगळ्या विविध विकास कामांच्या संदर्भामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची व्यासपीठावरती अनेक वेळेला भेट होते। परंतु महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रत्यक्षपणे त्यांच्याशी भेट झाली आणि महाराष्ट्रामधील असणाऱ्या संघटनात्मक विषय हे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने पुढे न्यायला हवेत या संदर्भामध्ये त्यांनी बराच वेळ हा दिला। खरं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतात आणि त्या संदर्भातलं मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं होतं आणि ते मार्गदर्शन त्या दिवशीच्या भेटीमध्ये मला त्यांनी दिलं। तुम्ही नगरसेवक असताना ते आपल्या प्रभागात आले होते सावरकर रोडला अँब्युलन्स, त्याची एक आठवण पुन्हा एकदा जागी झाली आणि अख्ख्या समाज माध्यमांवर ते फोटो फिरतात, याबद्दल काय सांगाल? खरं तर ठाण्यामधील असणाऱ्या एका प्रचार सभेच्या वेळेला नरेंद्र मोदी जनहित संघ म्हणून एका संघाची त्यावेळेच्या काळामध्ये स्थापना झाली होती आणि त्या माध्यमातून 2 ॲम्ब्युलन्सचं त्यावेळेला लोकार्पण सोहळा हा त्यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता। त्यावेळेला मी नगरसेवक होतो आणि तो दिवस आणि आजचा दिवस त्यानंतरच्या काळामध्ये सातत्याने पक्ष आणि पक्ष श्रेष्ठींच्या मुळेच एक पदावरती पुढे जात गेलो आणि आज प्रदेशाध्यक्ष म्हणून झाल्यानंतर प्रत्यक्षपणे त्यांच्याशी ही एक वेगळी भेट होती, हे नक्की। येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये एमसीएची निवडणूक आहे, आपण सगळ्यांच्या गाठी भेटी घेतात, काय तथ्य यामध्ये? यामध्ये काहीच तथ्य नाही। आपण निवडणूक लढवणार आहात एमसीएची? यामध्ये काहीच तथ्य नाही। ज्या बातम्या येतात त्याबद्दल काय सांगाल? बातम्या आपण करतात। आपण जर एमसीएच्या निवडणुकीत कुठलंही तथ्य नाही। ब्रेकनंतर बुलुक महाराष्ट्रामध्ये स्वागत आणि पावसासंदर्भातली बातमी आहे। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आहे। या भागातील अनेक धबधबे प्रवाहित झाले। ठोसेघर धबधबा प्रवाहित झालाय। धबधब्याच्या शेजारी खुललेल्या हिरव्यागार निसर्गामुळे धबधब्याचं सौंदर्य हे खुलून गेलंय। हा धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामधले धबधबे सध्या फेसाळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आता ठोसेघर धबधब्याच्या समोर उभा आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय। हा ठोसेघरचा धबधबा आहे। खरं पाहायला गेलं तर पावसाळ्यामध्ये हा धबधबा या ठिकाणी प्रवाहित होतो आणि खूप सुंदर असा नजारा, खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळतं आणि याचमुळं हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सातारा जिल्ह्याचा
पश्चिम भागामध्ये पावसाळ्यात जोरदार असा पाऊस होत असतो आणि याच्यामुळं या ठिकाणी हे धबधबे प्रवाहित होत असतात। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सगळ्यात महत्त्वाचे धबधबे सांगायचे झाले तर हा ठोसेघरचा धबधबा आहे, तसंच महाबळेश्वरचा लिंगमळा धबधबा हा सुद्धा खूप प्रसिद्ध असा धबधबा मानला जातो। तसंच वजराई भांबवली हा सुद्धा धबधबा आहे, हा तर 3 टप्प्यामध्ये कोसळणारा भारतातील सगळ्यात उंच धबधबा म्हटला जातो आणि हा पाहण्यासाठी लोक या ठिकाणी गर्दी करत असतात। आणखी एक मोठी बातमी आहे। फरार आरोपी गोट्या गित्तेचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना धमकी देण्यात आली आहे। मी वाल्मिक कराडचा कार्यकर्ता आहे, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे आणि अंजली दमानिया यांनी खोटे आरोप करू नयेत अशी धमकी। अशी धमकी त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संशयित म्हणून गोट्या गित्तेचं नाव घेतलंय। तर फरार असलेला आरोपी गोट्या गित्तेचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यानं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे। त्याचसोबत बजरंग सोनावणे, अंजली दमानिया यांची देखील नावं घेतली आहेत आणि त्यांनी खोटे आरोप करू नयेत अशी धमकी गोट्या गित्तेनं दिली। अरे बाबा, माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर। आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंजाऱ्याचे आहेत, मला तर मी वंजारे असून यांची लाज वाटते मला यांची, की ते म्हणतात की मी मुखवटा चोरला कुठला तरी मंदिरचा। अरे त्याचा नंबर हे असेल, माझ्यावरती केस दाखल झालेले असेल ना, ते तुम्ही हे करा ना माझ्यावर। आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बसलो, इतके गुन्हे माझ्यावर हे करायले, ते आपले गुन्हे दाखल आहेत, जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल, पण विनाकारण हे दरोडे, चोरी, पुन्हा हे खेळाखंडणीचा हे करतोय, त्याला वाल्मिक अण्णा कराड हे यांचा राईट हँड आहेत। अरे बाबा, तुम्ही असं बिनबुडा आरोप करू नका। तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना न्यूजला, आणि तुमच्या त्याचे ते नंबर असतात, आपलं केस नंबर असतात ते बघा, माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही, आणि तुम्ही असे फुकट आरोप हे ते करू नका। तर आमचे प्रतिनिधी बीडमधनं सुरेश जाधव आपल्या सोबत आहे। सुरेश, एका फरार आरोपीचा अशा प्रकारे व्हिडिओ समोर येतो, बीडमध्ये नेमकं चाललंय काय हा देखील प्रश्न आहेच, आणि थेट नेत्यांनाच त्यानं धमकी दिली आहे। गोट्या गित्तेवरती 18 गुन्हे दाखल आहेत। लातूर, बीड आणि पुणे या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावरती मोक्का देखील दाखल झालेला आहे। मोक्क्यामध्ये पोलिसांना तो पाहिजे असलेला, वॉन्टेड असलेला आरोपी आहे आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ ज्यावेळेस आता पोलीस प्रशासन त्याचबरोबर इतर लोकांशी चर्चा केली असता हा 3 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ असल्याचं देखील सांगितलं जाते। मात्र आता तो समाज माध्यमावरती व्हायरल झालेला आहे। ज्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडसह इतर जण जे सभा घेत होते, त्या सभेच्या माध्यमातून जे आरोप प्रत्यारोप केले जात होते, अंजली दमानिया बोलत होते, त्यावेळेस हा व्हिडिओ आहे, 9 मिनिटाचा व्हिडिओ आहे। मात्र यामध्ये जो गोट्या गित्तो सांगत असताना जितेंद्र आव्हाडला अरेतुरीची भाषा देखील बोलली जाते आणि विशेष म्हणजे हे बोलत असताना महागात पडेल अशी देखील धमकी दिली जाते। तर दुसरीकडे वाल्मिक कराड हे आमचं दैवत आहे, त्यांना बदनाम करू नका, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका, अशा पद्धतीचं देखील वक्तव्य या माध्यमातून केलं जात आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर गोट्या गित्तेच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा संशय देखील व्यक्त केला आहे। तर बापू आंधळे हत्या प्रकरणात देखील अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले की गोट्या गित्ते हा सराईत गुन्हेगार आहे, त्यानेच हे सगळे प्रकरण घडवून आणलेले आहेत, अशा देखील दावा केला जातोय। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस त्याच्यासाठी शोधासाठी अनेक पथकं देखील रवाना करण्यात आलेले आहेत। आज महादेव मुंडे हत्या प्रकरणाची जी SIT आहे ती बीडमध्ये दाखल होणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने ती देखील याचा आढावा घेणार आहे। मात्र गोट्या गित्ते एवढ्या दिवसापासून पोलिसांना का सापडत नाही असा देखील यामध्ये खूप मोठा सवाल उत्पन्न होतोय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर 21 महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, निगरून पद्धतीने हत्या करण्यात आली होती। त्या प्रकरणातले आरोपी, संशयित आरोपी म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही जणांची नावे देखील दिलेली आहेत। मात्र या प्रकरणामध्ये अद्यापर्यंत अटक केली गेली नाही। मग ज्या पद्धतीने हा व्हिडिओ समोर आला आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश धस असतील यांना धमकी दिली, म्हणजे एवढी मोठी बदल जाते की एखाद्या लोकप्रतिनिधीला, एखाद्या राज्य लेवलच्या नेत्याला देखील धमकी देण्यापर्यंत हे जात असतील तर हे अत्यंत धक्कादायक आहे। रेल्वे पटरीवरती बसून हा 9 मिनिटाचा व्हिडिओ दिलेला आहे, त्यामधून वारंवार बोलत असताना संदीप क्षीरसागरासह बजरंग सोनवणे, सुरेश धस यांच्यावरती देखील निशाणा साधताना दिसतोय। तर जितेंद्र आव्हाड तू वंजारा समाजाचा आहेस का नाही यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत
त्यांनी जितेंद्र आव्हाड तुम्हाला हे महागात पडेल अशा पद्धतीची धमकी दिली। त्यामुळे आता नेमकं या गोट्या गित्यांचा एवढा फरार असलेला आरोपी, सराईत असलेला आरोपी याच्या हुसक्या कधी आवळल्या जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं ज्या गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत आणि त्यामधले जे आरोपी आहेत ते स्वतः अशा पद्धतीचा व्हिडिओ समोर टाकतायत, त्यामुळे मात्र खूप मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। पोलीस तपास करतायत, तो कशा पद्धतीने करतायत आणि हा व्हिडिओ पाठवणाऱ्या गोट्या गित्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। बरोबर आहे सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी गोट्या गित्तेवरनं सरकारवरती निशाणा साधलाय। गोट्या गित्तेचं लोकेशन मी पोलिसांना पाठवलं होतं तरी आजपर्यंत गित्तेला अटक झालेली नाही असा दावा दमान यांनी केलाय। कराडला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं तेव्हा पोलिसांच्या गाडीत गोट्या गित्ते पुढे बसला होता असंही दमान यांनी सांगितलं। महादेव मुंडे प्रकरण सुद्धा संतोष देशमुखांच्या पद्धतीनं तडीस लागेल असं वाटतंय का? तडीस लागलं पाहिजे अशी आशा नक्कीच आहे, पण कसं आहे की आत्ताच्या घटकेला मी ना जे कराड विरुद्ध 20 FIR आहेत आणि त्याच्या सगळ्या FIRची कॉपी मी आधी काढली, मग प्रत्येक कोर्ट्समध्ये जाऊन त्या आत्ताचं त्याचं स्टेटस काय आहे हे जेव्हा चेक केलं त्याच्यापैकी फक्त एक FIR आता चालू आहे, बाकी सगळे अनकॉन्टेस्टेड डिसमिस्ड हे जेव्हा वाचते ना तेव्हा खरंच राग येतो। म्हणजे कित्येक वर्ष एक तर त्यांच्या विरुद्ध कोणी FIR घेत नाहीत, जी कोणी काळी झालेले FIR असतील जेव्हा त्यांची ताकद तेवढी नसेल, म्हणजे धनंजय मुंडेंबरोबर त्यांची ताकद वाढल्यानंतरचं, त्याच्यानंतर तर काही FIR झालेच नाहीत। जुने जे FIR झाले आहेत त्याच्यावर चार्जशीट होत नाही, तिथे इतका गोंधळ, म्हणजे तिथले आता आपण महादेव मुंडेंचं प्रकरण घेऊया। महादेव मुंडेंच्या प्रकरणात गोट्या गित्ते नावाचं एक माणसाचं नाव येतंय। तुम्हाला सगळ्यांना जर आठवत असेल तर 28 डिसेंबरपासनं या गोट्या गीतेचं नाव मी सतत घेतेय की तिथल्या बायकांनी मला आक्रोश करून सांगितलं की ह्याला कसंही करून अटक करा। हा गोट्या गीते कोण आहे? तर कराडला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं, कोर्टात म्हणजे पोलीस स्टेशनमधनं कोर्टात नेलं गेलं, पोलिसांच्या गाडीत पुढे बसलेला जो व्हिडिओ आला तो गोट्या गीते। म्हणजे तो आणि कराड काय आहे, त्यांची जवळीक किती आहे हे सगळ्यांना म्हणजे बीडमध्ये प्रत्येक माणसाला माहिती आहे। आणि अशी माणसं, अशी दहशत, माझ्याकडे त्याचे असंख्य फोटोज होते। एवढंच नाही, मी हे सातत्याने तिथल्या SP-ना देत होते। त्यानंतर मला माहिती येत गेली, मग कळलं, त्यांनी जेव्हा मकोका लावलं तेव्हा SP-नी सांगितलं की नाही आता आम्ही मकोका लावलंय त्याच्यावर, त्या गोट्या गित्तेवर। मग तो फरार झाला तर मला तिथून त्यांची जी लोकेशन्स येत होती ती सुद्धा मी SP-ना देत होते। हे काही काम माझं नाहीये, पण माझ्याकडे जी माहिती येत होती कंटिन्युअस फॉलोअप करून मी ती SP-पर्यंत पोहोचवत होते, तरी आज तगायत त्याला अटक झाली नाही। याचा अर्थ काय? व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।